संविधान निर्माता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीला का स्वीकारले? नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। प्रश्न असा आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीचाच मार्ग का निवडला किंवा स्वीकारला? त्याने सशस्त्र क्रांतीचा मार्ग का निवडला नाही? संविधान, मतदान आणि कायद्याच्या चौकटीतून समाज परिवर्तनाचा मार्ग त्यांनी का निवडला? चला यामागील विचार समजून घेऊया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म अशा समाजात झाला जिथे जाती विषमता, अस्पृश्यता आणि सामाजिक अन्याय प्रचंड प्रमाणात होता। त्यांनी स्वतः हा अनुभव अनुभवला, त्यामुळे त्यांना माहिती होते की अन्याय दूर करण्यासाठी केवळ सत्ता बदलून चालणार नाही, तर व्यवस्था बदलावी लागेल। यासाठी त्यांनी लोकशाही हा सर्वात प्रभावी मार्ग मानला। त्यांच्या मते लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका नव्हेत, लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या मूल्यांवर उभी असलेली जीवन पद्धती आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत स्पष्टपणे सांगितले होते की भारताने सामाजिक आणि आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी घटनात्मक मार्गांचा अवलंब केला पाहिजे। हिंसा, बंड आणि अराजकतेच्या मार्गाने लोकशाही टिकत नाही। त्यांनी एक महत्त्वाचा इशाराही दिला होता, जर लोकांनी संविधानाने दिलेले मार्ग सोडून हिंसक मार्ग स्वीकारला तर तो अराजकतेचा व्याकरण ठरेल। हा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा लोकशाही संदेश होता। डॉक्टर आंबेडकर यांना मतदानाच्या अधिकाराचे महत्त्व चांगलेच ठाऊक होते, म्हणूनच त्यांनी भारतीय संविधानात सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराला स्थान दिले। श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष, उच्च नीच असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येक प्रौढ नागरिकाला समान मतदानाचा अधिकार मिळाला। त्या काळात हा निर्णय अत्यंत क्रांतिकारक मानला गेला। त्यांच्या मते मतदान हा केवळ अधिकार नसून समाज परिवर्तनाचे सर्वात मोठे लोकशाही शस्त्र आहे। ज्यांच्या हातात पूर्वी कोणतीही सत्ता नव्हती, त्या सामान्य नागरिकांच्या हातात मतदानामुळे निर्णय घेण्याची ताकद आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे प्रत्येक नागरिकाचे संरक्षण करणारे साधन म्हणून निर्माण केले। त्यांनी मूलभूत अधिकार, कायद्यापुढे समानता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय यांना संविधानात विशेष स्थान दिले। त्यांनी न्यायपालिका स्वतंत्र ठेवण्यावर भर दिला, कारण सरकार चुकीचे वागले तरी नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे असा त्यांचा विश्वास होता। मात्र त्यांनी एक महत्त्वाची अटही सांगितली, संविधान कितीही चांगले असले तरी ते चालवणारे लोक चांगले नसतील तर संविधानही निष्प्रभ ठरू शकते। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की चांगले लोक वाईट संविधानालाही यशस्वी करू शकतात आणि वाईट लोक चांगल्या संविधानालाही अपयशी ठरू शकतात। डॉक्टर आंबेडकर यांनी सामाजिक लोकशाहीवरही तितकाच भर दिला। त्यांच्या मते राजकीय लोकशाही टिकवायची असेल तर समाजात समता, बंधुता आणि परस्पर सन्मान आवश्यक आहे। जातीय भेदभाव कायम ठेवून लोकशाही मजबूत होऊ शकत नाही। त्यामुळे त्यांनी शिक्षण, संघटन आणि संघर्ष हा मंत्र दिला। हा संघर्ष घटनात्मक आणि लोकशाही मार्गाने करण्याचा त्यांनी आग्रह धरला। आजही त्यांच्या विचारांचे महत्त्व कमी झालेले नाही। संविधानाने दिलेले अधिकार जपणे, मतदान करणे, कायद्याचा सन्मान करणे, शांततामय मार्गाने प्रश्न मांडणे आणि सामाजिक समता वाढवणे हे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही स्वीकारली कारण त्यांचा विश्वास होता की लोकशाही ही माणसाच्या प्रतिष्ठेचे, समानतेचे आणि न्यायाचे सर्वात प्रभावी साधन आहे। लोकशाहीत बदल घडवण्याची ताकद जनतेच्या हातात असते आणि संविधान त्या बदलाला दिशा देते। मित्रांनो, तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा। अशाच ऐतिहासिक, सामाजिक आणि संविधान विषयक अभ्यासपूर्ण माहितीसाठी राजर्षी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा। जय भीम, जय भारत।